दोघात तिसरा आल्यावर प्रत्येकालाच राग येतो. असंच काही इरिनाचं झालं आहे. चला तर बघूयात नेमकं काय घडलं आहे. तर हे तिघेजण इकडे बसलेले असतात. अगोदर तर दोघंच असतात. घनश्याममध्ये येतो. तर इरिना नेमप्लेट्सवरची नावं वाचण्याचा प्रयत्न करत असते. तर घनश्याममध्ये येऊन सांगतो. तर इरिना म्हणते, घनश्याम आय नीड सम टाइम, यू प्लीज शट अप. तर घनश्याम शांत बसतो आणि वैभव सांगत असतो की हे वाचून दा. तर 4 नंबरचं नाव वाच म्हटल्यावर घनश्याम द-र-व-ई म्हणजे ती ड ला ई म्हणण्याचा प्रयत्न करत असते, कारण ते दोन्ही सेम असतात. तर तो सांगतो की नाही, ईला स्नेक असतं, स्नेक टेल असतं खाली, तर ते ई वेगळं ड वेगळं असं वैभव सांगतो. त्यानंतर इरिना इकडे शांतपणे सगळं वाचण्याचा प्रयत्न करत असते. वैभव तिला शिकवत असतो, ती खुश असते. पण घनश्याम म्हणतो, अरे तिला बेसिक पासून शिकव. आणि तेवढ्यात इरिनाला राग येतो आणि ती तिथून उठून जाते. तर वैभव म्हणतो की जा तूच सांग, आणि ती उठून गेल्यावर तुला मध्ये यायची काय गरज असते, असं वैभव त्याला म्हणतो. तर इरिनाला फक्त वैभवच हवा असतो, तिला दुसरा कुठलाही सदस्य त्या दोघांच्या मध्ये नको असतो. ह्या गोष्टीवरून प्रूफ होते. तर इकडे अभिजित हा टीम बीच्या सदस्यांबरोबर बोलताना दिसतोय. तो याच्या करिअर विषयी इकडे सगळं सांगत असतो. तर निखिल विचारतो की तुम्हाला किती फायदा होतो. तर तो सांगतो की मला फायदा म्हणजे आता माझं जे चालू आहे ते सोलो कॉन्सर्टवरनं चालू आहे. महाराष्ट्रात फार कमी होतात. 1 नंबरला तर दिल्ली, गुजरात, हैदराबाद, बेंगलोर इकडेच हे शो होतात. चेन्नई होतं पण ते आता थोडंसं कमी आलेलं आहे. पण महाराष्ट्र अगदी शेवट आहे. इकडे कॉन्सर्ट होतच नाही तर अब्रॉडमध्ये होतात. सिंगरला हा फायदा त्याच्या सोलो कॉन्सर्टमधूनच होतो. फिल्मच्या गाण्यातून एवढे पैसे नाहीत मिळत, असं इकडे अभिजित सांगतोय. पण हिंदी फिल्मसाठी सॉन्ग केलेले होते, पण मला वाटत होतं की रीडअप करावं, पण आता काय माहिती, मला उडवून पण टाकतील. अशा काही गोष्टी इंडस्ट्रीमध्ये होत असतात. तर या लव्हबर्ड्स विषयी तुम्हाला काय वाटतं ना, अभिजितच्या सोलो कॉन्सर्ट विषयी काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा.